तुमचं आयुष्य स्लो का चाललंय माहिती आहे? कारण तुमच्या इमोशनने हँडब्रेक लावलेत. कल्पना करा, तुमच्याकडे एक महागडी स्पोर्ट्स कार आहे. इंजिनसुद्धा पॉवरफुल आहे आणि पेट्रोल फुल आहे. पण तरीही कार पुढे जात नाहीये. का? हाय, माझं नाव अनुराग आणि मी एक मॅनिफेस्टेशन कोच आहे. कारण माहिती आहे, तुम्ही हँडब्रेक ओढलेत. आता ही कार म्हणजे तुमचं आयुष्य आणि तो हँडब्रेक म्हणजे तुमचा राग, द्वेष, पश्चाताप, निराशा आणि पास्टमध्ये अडकलेले वेदना. हे सगळे इमोशन्स तुम्हाला वीक करत नाहीत, पण ते तुम्हाला अडकवून ठेवतात. तुम्ही कितीही पॉझिटिव्ह विचार करा, स्वप्न बघा, मेहनत करा, पण जोपर्यंत हा हँडब्रेक सुटत नाही, तुमचं आयुष्य फुल स्पीडने धावणार नाही. आणि इथेच येतं फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमाशीलता. फॉरगिव्हनेस म्हणजे काय हो? समोरच्याला माफ करणं नाही. फॉरगिव्हनेस म्हणजे स्वतःला त्या इमोशन्समधनं मोकळं करणं. राग म्हणजे विष आहे, जे आपण स्वतः पितो आणि अपेक्षा करतो की समोरचा मरेल. निगेटिव्ह इमोशन्सचा हँडब्रेक सोडा आणि ॲक्सेप्ट करा, माफ करा आणि स्वतःच्या आयुष्याला फुल स्पीडने जगू द्या. कारण तुमचं आयुष्य स्लो नाही, फक्त हँडब्रेक ओढलेत. ते सोडायचे कसे? हे शिकायचं असेल तर DM करा आणि या ट्रान्सफॉर्मेशनला सुरुवात करा.